जय भीम, नमो बुद्धाय। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत। आजपर्यंत आपण 67 भाग पाहिले। 67व्या भागामध्ये आपण पाहिलं धर्म आणि धम्म म्हणजे काय। भाग पुढचा, धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन। धर्माचे किंवा रिलिजनचे प्रयोजन काय, धम्माचे प्रयोजन काय आणि ती प्रयोजने एक समान आहेत आणि एकच आहेत का, की ती दोन्ही दोन असून ती भिन्न भिन्न आहेत। या दोन प्रश्नांची उत्तरे दोन सूत्रांमध्ये बुद्धांच्या सुनखतासोबत झालेल्या संवादात आणि पोट्टपाद या ब्राह्मणासोबत झालेल्या संवादात आढळतात। एकदा भगवान बुद्ध मल्लांच्या अनुप्रिय नगरात विहार करीत होते। एक दिवस अगदी सकाळी चिवर धारण करून भिक्षापात्र घेऊन त्यांनी भिक्षाटनासाठी अनुप्रिय नगरात प्रवेश केला। रस्त्यात त्यांना असे वाटले की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे, म्हणून ते परिव्राजक भग्गव याच्या आश्रमात त्याला भेटण्यास गेले। बुद्धाला पाहून भग्गव परिव्राजक उठला आणि अभिवादन करून म्हणाला, भगवान, या आसनावर बसावे, आपल्याकरिता आसन सज्ज आहे। भगवान बुद्ध बसल्यानंतर भग्गव एका लहान आसनावर जवळच बसला आणि भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम, काही दिवसांपूर्वी सुनखत लिच्छवी मजकडे येऊन म्हणाला, मी अलीकडे तथागतांचे शिष्यत्व सोडले आहे। सुनखत्ताचे हे म्हणणे खरे आहे काय? भगवंतांनी उत्तर दिले, होय, सुनखत लिच्छवी जे म्हणाला ते खरे आहे। त्यानंतर तथागत म्हणाले, काही दिवस झाले, बरेच दिवस झाले, सुनखत लिच्छवी माझ्याकडे आला आणि म्हणू लागला, आता मी तथागतांच्या शिष्यत्वाचा त्याग करतो, आता मी तथागतांचा शिष्य राहणार नाही। जेव्हा त्याने मला असे म्हटले तेव्हा मी त्याला विचारले, सुनखत, तू माझ्याबरोबर राहा आणि माझा शिष्य हो, असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो काय? सुनखताने मला उत्तर दिले, नाही भगवान, तुम्ही कधीच तसे मला सांगितले नाही। मी त्याला विचारले, आणि सुनखत, तू तरी मला असे कधीतरी म्हटले होते काय की मी भगवंतांना आपला गुरु स्वीकार करीत आहे? नाही भगवान, नाही, असे मी कधीच म्हणालो नाही। नंतर मी त्याला विचारले, जर मी तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हतेस तर मग मी कोण आहे किंवा तू कोण आहेस की तू मला सोडून जाण्याची भाषा बोलतोस? याचा अर्थ काय? अरे वेड्या, यात दोष तुझाच नाही काय? सुनखत म्हणाला, पण भगवान, आपण सामान्य माणसाच्या शक्तीबाहेरील असे चमत्कार मला करून दाखवित नाही। अरे सुनखता, मी तुला असे कधीतरी म्हटले होते काय की सुनखत, तू मला गुरु म्हणून स्वीकार कर आणि मी तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवीन? नाही भगवान, तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते। अथवा सुनखत, तू तरी कधी आपला असा विचार माझ्यापाशी व्यक्त केला होता काय की मी भगवंतांचे शिष्यत्व स्वीकारील कारण ते माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवतील? नाही भगवान, नाही, मी असे कधीच बोललो नाही। जर मी तसे बोललो नाही आणि तूही तसा बोलला नाहीस तर वेड्या माणसा, मी कोण आहे आणि तू कोण आहेस जो तू मला सोडून जाण्याची गोष्ट करतोस? सुनखत, तुला असे वाटते काय की असामान्य चमत्कार करून दाखवलेत काय अथवा न दाखवलेत काय? माझ्या धम्माचा हाच उद्देश नाही काय की जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो? भगवान, असामान्य चमत्कार करून दाखविले जावोत अथवा न दाखविले जावोत, तथागतांच्या धम्माचा उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा नाश होऊ शकतो हा आहे। सुनखत, जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहिले असता याचे काहीच महत्त्व नाही की असामान्य चमत्कार केले काय किंवा न केले काय, तर मग तुला चमत्काराच्या प्रदर्शनाचे एवढे महत्त्व का वाटावे? अरे मूर्खा, आता तू बघ की ह्या सर्व प्रकारात
दोष तुझ्याकडेच येतो की नाही? परंतु भगवान, आपण मला सृष्टीचा आरंभ कसा झाला याची माहिती देखील सांगत नाही. बरे, तर सुनकता, मी तुला कधीतरी असे म्हटले होते काय की हे सुनखत, तू माझा शिष्य हो आणि तुला मी सृष्टीच्या आरंभाची माहिती सांगेन? नाही भगवान, तुम्ही तसे कधी आश्वासन दिले नव्हते. किंवा तू तरी मला कधी असे म्हणाला होतास काय की तुम्ही मला सृष्टीच्या आरंभाची माहिती सांगितली म्हणजे मी तुमचा शिष्य होईन? नाही भगवान, मी तसे म्हणालो नव्हतो. तेव्हा जर ना मीही तुला असे आश्वासन दिले आणि ना तूही तसे म्हणालास, तर मी कोण आहे आणि तू कोण आहेस जो तू मला सोडून जाण्याची भाषा बोलतोस? सुनखत, तुला काय वाटते, मी सृष्टीच्या आरंभाची माहिती सांगो अथवा न सांगो, माझ्या धम्माचा उद्देश हा नाही काय की जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा विनाश करू शकतो? भगवान, आपण सृष्टीच्या आरंभाची माहिती दिली अथवा न दिली तरी तो तथागतांच्या धम्माचा उद्देश नाही. तथागतांच्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करील तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे. सुनखत, जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने जेव्हा याचे काहीच महत्त्व नसेल की सृष्टीच्या आरंभाची माहिती सांगितली काय किंवा नाही सांगितली काय, तर मग तुला तरी त्या माहितीचे असे काय महत्त्व आहे की सृष्टीच्या आरंभाची माहिती हवीच आहे? या संवादावरून हे स्पष्ट होते की धर्म म्हणजेच रिलिजन या कल्पनेत सृष्टीच्या आरंभाच्या माहितीला महत्त्व आहे, पण धम्माच्या कल्पनेत ते मुळीच नाही. जय भीम, नमो बुद्धाय.